सकाळच्या पहाटे कोंबड्याने बांग दिली. गौरी राजा जागा झाला. दूध काढून माठ भरले. माझ्या सासूबाई बोलल्या, करताना ग घाई, शेजारची नंदा बाजारी जाई. पहाट झाली. गलीवर घेतले माठ, मुक्याने भरला. यमुनेचा घाट शृंगार करून चालले मी बाजाराची वाट. चंद्राचा बाजार म्हणून मी नटून केला शृंगार. चला सर्व मिळून करूया व्यापार. उघडली गोट्याची कवर भरल्या दुधाच्या गागरी. उघडली गोट्याची कवर भरल्या दुधाच्या गागरी. माळे यायचे मथुरे बाजार. साडी नऊवारी चला साडी नऊवारी घेतले दूध चालले बाजाराला. आपण साऱ्या पोरी मिळून बाजार निघालो खऱ्या, पण एकलीच आता वाटतं काय का? अगं मी तर नवीनच आहे बघ, त्यामुळे मला काही बाजाराचा रस्ता माहित नाही ग. आता काय करायचं ग? अगं त्या वरच्या आली मावशीला हाक मार पाहू. हो मावशी. अगे मावशी काग पोरीनो येते ना बाजाराला. अगं रात्री तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात निघालात. अगं रात्री अर्ध्यावट गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? मावशी काय करणार, या नवीन पोरी आहेत. अगं राधे यावंच लागेल का? हो ग मावशी. राधे माझं बाळ रडतंय, दूध पाजते, शांत झोपवते, मग येते बघ तुझ्या सोबत चालला मथुरेच्या बाजाराला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला. साधा शृंगार नकल्या पोरी जाती मथुरेला. मावशी म्हातारी सोबतीला, मावशी म्हातारी सोबतीला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला.
मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला म्हातारी मावशी दिसली म्हणू तुला काय दमवतोस की काय? अरे छान सुंदर असं गाणं वाजव की. मावशीला आखरी आली वाटतं. मावशी आखली नाही मावशी अडकले. मावशी तू अडकली कशात? अगं मी की नाही करपुळीच्या भोगद्यात अडकली. काय म्हणजे बोलू ना इकडे या. पोरून करपुडीचा भोगदा एवढा मोठा नाही. मेली मावशी एवढी कशी अडकली? मेली दिसत नाही कशी अडकली ते. काय मावशी करपुडीचा भोगदा एवढा मोठा आणि तू मेली एवढी. हे बोलतेस हे थांब नंतर बघून घेते उडे दिसत डाम बा. आता घरामध्ये मेलीनो हात पाय सुद्धा धरा. मावशीला आकडी नाही वाटत. मेले आकडी नाही मी आकडी झाली आणि सगळं करते. अगं पूर्ण माझी गाठ मारली. काय मेलीनो माझ्या पदराला गाठ मारली. मावशी असं बोल ना काम सोडवते. मेली भरते सोडवली. अगं पोरीनो काय गे मावशी तुम्ही बाजारी चालत ना? हो मावशी. हो मावशी. अगं पण आई नेहमी काय म्हणते? काय म्हणते मावशी? काय म्हणते मावशी? अगं आई म्हणते मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे. असं का ग मावशी? अच्छा का गे मावशी म्हणजे तुम्हाला आजकालच्या पुरींना काय माहिती नुसतं मोबाईल घेऊन सायडिंग तेवढी मारायची. आमच्या जमात कसं होतं माहितीये? अगं मुलगी जन्माला आली बाप खुश होतो. बाप म्हणतो पहिली बेटी धनाची पेटी. मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो. जसजशी मोठी होते तस तशी तिची इच्छा पूर्ण करतो. बापाची इच्छा असते आपली मुलगी झाशीसारखी लढावू आणि जिजाऊ मातेच्या विचारासारखी व्हावी. तिची मुलगी पुढे जाऊन आई होते. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उतारी अशी आई आमच्या स्त्रियांची तोरवी. सुस्वागत. आता समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमाला बक्षीस सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत मडवळ राहणार गाव कोलंबे यांच्याकडून गवळींसाठी 201 रुपये. राजू कृष्णा वेद्रे राहणार तळेकांते यांच्याकडून गवळींसाठी 200 रुपये. रवींद्र माटळ राहणार गुहागर गाव आटूर यांकडून छोटी गवळीसाठी 100 रुपये. तसेच प्रकाश इंदलकर यांकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपये. त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर. तसेच हर्षद सूरज विश्वास राहणार कलपडे चिपळूण यांकडून लहान गवळण नाव ओवी सुशांत गावडे यासाठी 201 रुपये. या सर्व बक्षिसात्यांचं
आणि श्री नवलाई मामाने तेवढी रत्नागिरी अत्यंत बरे आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. साधा शृंगार नटल्या मोरी जाती मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. माझ्या गाना रे माझ्या गाना आठवण आली का राधेला. अरे माझ्या गाना रे माझ्या गाना आठवण आली का राधेला. साधा शृंगार नटल्या मोरी जाती मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. गडबड झाली बाळ तले माटके सोन्यारे तले माटके सोन्यारे तले माटके सोन्यारे. हळूहळू कामा गोरिनो आधारे कमरेला. हळूहळू कामा गोरिनो माझ्या आधारे कमरेला. साधा शृंगार नटल्या मोरी आले मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. अगं पोरीनो तुम्ही शृंगार केलात थाट केलात आणि बाजारी चाललात ना ग. अगं मी म्हणते कुणी घेतलं असं ताक कुणी घेतलं असं लोणी तर कुणी घेतलं असं दही असं करून तुम्ही बाजारी चाललात ना ग. अगं पण मी काय म्हणते तुम्ही बाजारी चाललात ना मग या माझ्या बालमित्रांना छान सुंदर असा समजेल असा एक संदेश द्या की. आमच्या कोकणात आमराईच्या वनात कोकणचा मेवा याला म्हणतात करवंद. आम्हा अडवतो नंदाचा मुकुंद. दया दुधाचा व्यापार हाच माझा छंद. वा वा वा. अगं ए छोटी अशी पुढे तू या बालमित्राला एक छान असा संदेश दे की. त्याचे ज्या समुद्रात त्याचे रत्नागिरी ज्या समुद्रात निवडी माझं गाव ओवी त्याला बारका संदेश होता. ज्या समुद्रात मोती मिळेल त्याचे रत्नागिरी नाव. ज्या समुद्रात मोती मिळेल त्याचे रत्नागिरी नाव. निवळी माझं गाव ओवी माझं नाव. घेतले दूध चालले. तसा राजाने पटकन सांगितलं त्याला झटकन कळलं आणि हे आपली गुणगुण 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 आता सांगितलं माईक वरती कर वरती करते. आता तू ये पुढे. शिवाजी महाराजांनी गड जिंकला तो रत्नागिरीचा किल्ला जयगड. सर्वांनी विचार केला बाजारी जाण्याची धडपड. दूध घेतले विक्रीला यमुनेचा घाट अवघड. पुण्यातला गणपती पुण्यात गेला. हीच ती परमेश्वराची लीला. राधा बोलून निघाला चला जाऊया व्यापाराला. सर्व मिळून विचार केला जाऊया आपण बाजाराला. घेतले ताक चालले बाजाराला.
कडे कपाली सह्याद्री सुंदरी वाहतो जरा मार्लेश्वर भक्तजने बोलती हर हर मार्लेश्वर हर हर मार्लेश्वर दया दुधाची माठ घेऊन डोईवर बाजाराची वाट चाललो बराबरी. तू आम्हाला संदेश विचारला तू पण बालमित्रांना संदेश दे ना. म्हातारी मावशी द्यायलाच पाहिजे का? हो मावशी मला काय काही गरज नाही माहिती. आता येतो का आवाज? चालू कर रे बा. आता येतो आवाज? पर्याची तुला फुकट दिली. हॅलो 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 ऐका हा. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितले आहे. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितले आहे. मरायचं सर्वांनाच आहे पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. ओ आता जगच वेगळं बदललंय. अन्न सर्वांना पाहिजे पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. झाडं सर्वांना पाहिजेत पण झाडांची सावली कोणालाच आवडत नाही. अहो पाणी सर्वांना पाहिजे पण पाणी वाचवावं असंही कोणालाच वाटत नाही. अहो सुना सर्वांना पाहिजे सुना सर्वांना पाहिजे पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही. असं कोणालाच वाटत नाही. मग आता जाऊया का बाजारी? हो मावशी. हो काय मावशी? गाणं म्हणतात तुझी माझ्यासोबत म्हणून मी थांब रे दादा मी गाणं म्हणते माझ्या बरोबर म्हणते. बघा दर्शनला हॅलो हॅलो अगं शालू अगं शालू अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना मला माहितीये का ही शालू कुठपर्यंत पोहोचली ती. तुम्ही मोबाईलवर काय बघित असता? नुसत्या गुलू 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 करत असता. आता तू म्हण बघू गाणं छान सुंदर असं. तुम्ही नाचा बाई मी म्हातारे जमले मी बघते कसे नाचतात.
फुले अंगावरे नक्षीदार चित्रांची तोरी पांढरवरे गजरा बोलिला आज तो केसात गुलाबी गालावरे दोन गले ऐलीत नयनी शोभिवंत काजल डोळ्यात धनाचे प्रतीक असं साधा चिरदार करती दान पोरी आम्हाला इच्छा देऊन ईश्वरा ताई तुझा दादा लोणी घेऊ बाधा गेला बाबत कास तुझ्या बोले आसमान पेटले रंग भरोने इंद्रधनु पाकले संतय मोने जगे मोहले आज पत्ता ग्रामान सबसे बरसाते कुदलावरी गाण्याचे प्रतीक कला याच्यावरून आणि नाव घ्यायचं आहे सोहम संदेश गोरगले. बरोबर ना ताई? घरी गेले की काय? आता माझं नाव फुकट जायचं. नाव घेते. कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला. कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला. वंदन करुणी नटेश्वराला आशीष दे सोहम बाळाला.